उन्हामुळे शेतकऱ्यांना पिकांना दररोज पाणी द्यावं लागतंय। त्यामुळे शेतकरी शेती हा फीडरवरील सिंगल फेजवरती कृषी पंप जोडत आहेत। त्यामुळे महावितरणकडून शेती फीडरवरील वीज पुरवठा सायंकाळी 6 ते रात्री 8 किंवा 10 वाजेपर्यंत बंद ठेवला जाते। सोलापूर शहरामध्ये 2.25 लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत। त्यांना दरमहा सरासरी 48 मिलियन युनिट वीज लागतं। मात्र आता हा वापर 56 मिलियन युनिटपर्यंत 560 लाख युनिटपर्यंत पोहोचलाय। शहरात आठवड्यामधून 2दा नळाला पिण्यासाठी पाणी येतं। त्यामुळे बहुतेक ठिकाणी नळाला इलेक्ट्रिक मोटार लावली जाते। दुसरीकडे सोलापूर ग्रामीणमध्ये 9.25 लाख वीज ग्राहक असून त्यापैकी 6.5 लाखापर्यंत घरगुती ग्राहक आहेत। ग्रामीण भागात दररोज सरासरी 1260 मेगावॅट विजेचा वापर होतोय, जो उन्हाळ्यापूर्वी 1200 मेगावॅटपर्यंत होता। दरम्यान तापमानाचा पारा हा 42 अंशावर पोहोचल्यानं शेतीपंपासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वीज वापरली जाते। त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवरती कृषी पंप जोडत असल्यानं फीडरवरील अपेक्षित लोड वाढला। या पार्श्वभूमीवरती लोड शेडिंग नसलं तर त्या फीडरवरील वीज पुरवठा सायंकाळी 6 ते रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत बंद ठेवला जात असल्याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। उन्हामुळे ग्रामीण भागामध्ये विजेचा वापर वाढल्यानं सतत वीज पुरवठा खंडित होतोय। गावांपासून दूर अंतरावरील विहिरींमधून पाणी गावाचा वीज पुरवठा करणाऱ्या जलकुंभामध्ये सोडलं जाते। त्यानंतर ते पाणी आठवड्यातील ठरलेल्या दिवशी गावकऱ्यांना दिलं जाते। मात्र वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यानं अनेक गावांना आठवड्यामधून 1 किंवा 2 वेळाच पाणी मिळते। ज्या वीज ग्राहकांनी TOD स्मार्ट मीटर बसवलंय त्यांना महावितरणकडून प्रति युनिट वीज बिलामध्ये सवलत दिली जाते। सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये विजेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे सूट दिली जाते। आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 लाखांहून अधिक ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले। सध्या तीव्र उन्हात या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावरती सवलतही मिळत आहे।